नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आज आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे सायली विचारांमध्ये असते तिच्या आईच्या आणि ती जुन्या लहानपणीच्या गोष्टी आठवत असते. अस्मिता मात्र तिच्या आईला विचारत असते, आई, झेंडूची फुलं नवरात्रात आणि लक्ष्मीपूजनपर्यंत कशी दिसतात? त्यावेळेला बाबा म्हणतात, हे फुलं खरं तर सगळ्यांना आनंद देणारे, सुगंध दरवळणारे, सगळ्यांच्या आयुष्यात आनंद आणतात. त्याच्यासाठी ह्या फुलांचं खूप महत्त्व आहे आणि या फुलांनीच तर प्रत्येक सण साजरा होतो. इथे रविराज प्रियाच्या रूममधनं आलेल्या असतात. तिच्या तोंडून त्यांनी ऐकलेलं असतं की आता तुझी पाठराखीण इथे घरात कधीच येणार नाही. त्यांनी सायलीला पाहिलं होतं, ते तिचा चेहरा उतरलेला होता जेव्हा ती प्रियाच्या रूममधून आली आणि घराच्या बाहेर थेट निघून गेली. आता हीच गोष्ट ते प्रतिमाला सांगू लागतात. तुझ्या मुलीने नक्कीच तिला काहीतरी म्हणालेलं असेल. आता मी तिच्याकडे जातो आणि तिच्याशी बोलतो. प्रतिमा म्हणते, मलाही येऊ द्या, मलाही तिच्याशी बोलायचं आहे. इथे सायली मात्र त्या विचारात गुंग असते. ती का कुणास ठाऊक अचानकपणे लहानपणीच्या गोष्टीमध्ये जाते आणि तिथे आई आई अशी हाक मारू लागते आणि नकळतपणे ती जोरात तिला त्रास होऊ लागतो आणि आई अशी किंचाळी मारून ती सगळ्यांना घाबरवून देते. आता ती का जोरात किंचळली म्हणून सगळेजण घाबरतात. तिच्याजवळ जाऊन तिला विचारू लागतात. त्यावेळी ती म्हणते, काही नाही, माझ्या पायावरनं काहीतरी उडी मारून गेलं म्हणून मी जरा घाबरले. प्रतिमा इथे रविराजला हट्ट करत असते की मला तुमच्यासोबत यायचं आहे आणि इथे आता आपल्या घरात यायचं कोणी नाही हे मी ठरवणार आहे आणि जर प्रियाने सायलीला जर ह्या घरात येऊ नको असं सांगितलेलं असेल तर मला तिच्याशी ह्या विषयावरती बोलायलाच लागेल. प्रतिमाला ह्या गोष्टीचं फार वाईट वाटतं. तीही हट्ट करते की मलाही तुमच्यासोबत येऊ द्या, मीही तिच्यासोबत बोलणार आहे. इकडे सगळेजण सायलीला विचारत असतात, तू का घाबरलीस, तू काही विचार करत होतीस का? आणि अर्जुन तिला खुणवत असतो, तू कसलं टेन्शन घेतलं आहे का, तुला कसल्या आठवणी येत आहे का? तर ती म्हणते, नाही, विशेष असं काही नाही, माझ्या पायावरनं काहीतरी उडी मारून गेलं म्हणून मी जरा घाबरली होते, असंही ती तिथे सांगते. आणि अर्जुन मग तिला म्हणतो, ठीक आहे. इकडे मात्र प्रिया आरामशीर महाराणीसारखी बसलेली असते आणि आता या घरात सायली कधी येणार नाही या गोष्टीचा तिला आनंदही असतो. पण तिला एक गोष्ट आठवते, आपलं गाठोडं ते तिकडे टाकून आली आहे, ते आणायला हवं असं विचार ती इथे करत असते. आणि त्याच वेळेला तिथे नागराज काका येतात. नागराज तिला आठवण करून देतात, तुझी खरी ओळख काय, 2 वर्षापूर्वी आपली काय डील झाली होती आणि तू रविराज माझे वडील असं सांगते ना. तर ते सगळं काही आपण ठरवलेलं होतं. त्याचा लीडर कोण होतं तुला आठवतं का? त्या लीडरला तू कसं काय सोडलंस? आता आम्ही तुला सोडून दिले, एकटं पाडले. इथे नागराजांनी अशी माहिती सांगितल्यावर प्रिया घाबरते. सगळेजण सेल्फी काढण्यासाठी उभे असतात. अस्मिता सगळ्यांना बोलवते. छान प्रकारे फोटो चालू असताना तिथे रविराज आणि प्रतिमा आलेली पाहून सगळेजण त्यांचं स्वागत करतात आणि अचानक कसे आलात, बरं झालं आलात, आता शिक्षण घेऊनच जा असं म्हणू लागतात. त्यावेळेला रविराज आणि प्रतिमा चिंतेत दिसतात आणि सायलीकडे पाहिल्यानंतर सायली तिकडनं लांबून पाहत असते, त्यांच्याशी बोललेली नसते. आणि प्रतिमा जेव्हा तिला हाक मारते तेव्हा ती तिच्या किचनकडे जात असते. तर तिथे कल्पना म्हणते, काही झालं आहे का, काय झालं, तुम्ही एवढे चिंतेत का दिसत आहेत? त्यावेळेला रविराज सांगू लागतो की मी आज इथे खास एका कामासाठी आलो आहे, मी माझ्या लेकीशी थोडंसं बोलायला आलो आहे. आता प्रिया तर इथे नाही. मग रविराज सायलीकडे जाऊ लागतो आणि सायलीला आता प्रश्न विचारू लागतो, तू माझ्यासोबत माझ्या घरी येशील का? तर तिथे ती म्हणते, नाही, मला स्वयंपाक बनवायचा आहे, काम आहे, आज नको, मी नंतर कधीतरी येते, असे उडवाउडवीचे कारणं ती तिथे देत असते. आणि रविराजला ते लक्षात येतं. नागराज इथे मात्र प्रियाला आठवण करून देत असतो की तुझी खरी ओळख काय, आता आम्ही ती शोधून काढणार आणि महिपतने तर ठरवलेलं आहे तुझ्या खऱ्या आईबापाला शोधून त्या अर्जुनच्या हवाले करायचं. मग अर्जुन बघेल पुढे काय करायचं काय नाही. त्यावेळेला ती म्हणते, मी तुमच्या टीममध्ये होते, मला तुम्ही एकटं पाडणार आहात का? तर तो म्हणतो, टीममध्ये होतीस, आता नाही, कारण टीममध्ये दगा तू केला आहेस, आम्ही नाही, सुरुवात तुझ्यापासून झाली. इथे सायलीला प्रश्न विचारल्यावर सायली उडवाउडवीचे कारणं देत असते. त्यावेळेला कल्पना म्हणते, स्वयंपाकाचा राहिला विषय तर मी बघून घेते, तुला रविराज भाऊजी इतकं म्हणताय तर तू त्यांच्यासोबत जा ना. मग ते आता काहीतरी वेगळेच कारणं सांगू लागते, मी नंतर कधीतरी येते, आज नको, सण आहे, सणाच्या दिवशी घरातल्या लक्ष्मीने कुठे जाऊ नये ना. आता हे सगळं तिच्या तोंडून कधी ऐकलेलं नाही. आणि कल्पना तिला म्हणते, हे काय विचित्र बोलतेस तू, आता भाऊजींचा हट्ट आहे तर तू जायला हवं. त्यावेळेला ती तिकडे नकार देत असते. रविराज आता थेट तिला प्रश्न विचारतो, काय झाले, त्या दिवशी तू आमच्या घरातनं आरती चालू असताना निघून आली आणि ते काय कारण आहे ते मला आता ऐकायचं आहे, असं म्हणत तिला त्यांनी थेट प्रश्न विचारला आहे. आता ती तिथे डोळ्यात अश्रू येऊन मान खाली घालून उभी असते. नागराजचा आता नवीन प्लॅन सुरुवात झालेली असते. त्यांनी पाटील साहेबांना बोलवले आहे.
पाटील साहेब येतात, त्यांना पैसे दिलेले असतात, त्याप्रमाणे तुम्ही कामं करा अशी महिपत त्यांना ऑर्डर सोडतो. आता पुढची ऑर्डर काय असं पाटील साहेबांनी विचारल्यानंतर इथे महिपत सांगू लागतात की आता पुढचं काम तुला हे आहे की ती कंप्लेंट जी आहे ना ती आता तू अर्जुन सुभेदारच्या टेबलपर्यंत पोचवायची. म्हणजे अर्जुन सुभेदार त्या मुलीच्या आईवडिलांना शोधण्यासाठी तिच्या घरापर्यंत जाईल, हा माझा प्लॅन आहे, असं तू काम करायचं. सायली मात्र आता मान खाली घालून उभी असते. आता ती कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देत नाही. सगळेजण तिला विचारताय काय झालं आहे सांग ना, तुझ्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला दिसतोय. प्रतिमा आत्याही तिला विचारू लागते तुला प्रिया काही म्हणाली का, त्या दिवशी काय घडलं आमच्या घरी. आता कोणीच काही सांगत नाही. मग अर्जुन इथे सांगू लागतो रविराज काका मी सांगतो काय झालं आहे. सायलीने इथे प्रियाला वचन दिले की ती तुमच्या घरी कधीच येणार नाही, तर त्याचं कारण काय रविराजने विचारल्यानंतर मग रविराज काकाला इथे अर्जुन सांगू लागतो की प्रिया म्हणाली की तुझी आणि माझ्या आईची जवळीकता मला पाहवत नाही आणि त्याच्यामुळेच मी तुम्हाला दोघींना वेगळं करण्याचं ठरवलेलं आहे. आता ह्या दोघी मायलेकींमध्ये फक्त सायलीमुळे जमत नाही असं तिचं म्हणणं आहे. मग सायलीने इथे माघार घ्यायचं ठरवलं म्हणून ती तुमच्या घरी आता कधीच येणार नाही आणि इथे प्रतिमा आत्यापासून दुरावा निर्माण करायचा असं तिने ठरवलं प्रियासाठी. प्रियाला वचन दिल्यामुळे आता ती असं करणार. हे ऐकल्यानंतर रविराज मात्र आता इतके संतापतात आणि चल माझ्यासोबत असं म्हणत हक्काने तिला हाताला धरून ते तिथून घेऊन जाऊ लागतात. ती नको म्हणत असते तरीही ते तिला घेऊन तिकडे त्यांच्या घरी जात असतात. सगळेजण काय झाले काय चालले काही समजेना मागे मागे जाऊ लागतात. अर्जुन म्हणतो मी जाऊन पाहतो. इकडे पाटील साहेबांना महिपतने काम सांगितलं म्हणजे नक्की करू काय, तर जी मिसिंग कंप्लेंट आहे जे पेज तू आम्हाला दाखवलं ते पेज तू पुन्हा फाईलमध्ये लावायचं आणि ते पेजवरती तिथे ॲड्रेस सगळं काही व्यवस्थित तू टाकायचं आणि त्या ॲड्रेसवरती आता ती मुलगी व्यवस्थित पोचवायचं काम तुझं. इकडे प्रिया तिच्या कामाला निघालेली असते. तिला गाठोडं शोधायला जायचं असतं. त्याच वेळेला समोरून सायलीला हाताला खेचत रविराज घेऊन येतात आणि ते प्रियासमोर उभं करत स्पष्टच सांगू लागतात की तुमच्या दोघींमध्ये त्या दिवशी काय बोलणं झालं. तर ती म्हणते कुठे काय, तर तिला ते सांगतात तू असं म्हणाली की सायली ह्या घरात कधीच येणार नाही. तू कोण सांगणारी, हे घर माझं आहे, ह्या घरात माझेच निर्णय चालतात आणि आज मी सायली तुला हक्काने सांगतोय की ह्या घरात तू कधीही येऊ शकते, हे तुझं माहेर आहे. असं म्हटल्यावर इथे प्रिया मात्र मोठ आवडते. तिचा संताप झालेला असतो पण ती कुणाला दाखवत नाही आणि रविराज काकांनी सांगितल्याप्रमाणे हे तुझं माहेर आहे, हक्काने तू कधीही इथं यायचं, कोणाच्या परमिशनची किंवा कोणीची रोकठोक तुला थांबवण्यासाठी इथे चालणार नाही आणि तू माझीच मुलगी आहे त्यामुळे हे तुझं माहेर आहे असं दणकवून सांगत रविराज तिला रोज इथे यायचं. कोणाची परमिशन किंवा कोणाच्या वचनातही तू अटकायचं नाही, तू माझ्यासाठी इथे यायचं. प्रतिमासाठी आली नाही तरी चालेल पण माझ्यासाठी इथे यायचं. आता ही गोष्ट ऐकल्यावर इथे इमोशनल झालेली सायली रडू लागते आणि अर्जुनही तिथे सगळं पाहत असतो. प्रतिमा आत्यालाही खूप बरं वाटतं, तीही आनंदी होते. रविराज अंकल तिला मात्र म्हणत असतात की तुझं घर, हे सगळे माणसं तुझी आणि तुला कोण थांबवणार आणि ज्या माणसाची किंमत या घरात शून्य आहे त्या माणसाने तुला जर इथे येऊ नको सांगितलं त्या माणसाचं तू ऐकायचं नाही. तू फक्त आमचं ऐकायचं आणि आमच्यासाठी तू इथे यायचं आणि ज्याला कोणाला तू इथे आलेले आवडणार नाही त्या व्यक्तीने आपापला निर्णय घ्यावा किंवा या घरातून कायमचं निघून गेलं तरी चालेल मला, असं म्हणाल्यानंतर इथे प्रियाच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो आणि ती म्हणते माझी कुठे काही हरकत आहे, मी बाबांच्या प्रत्येक गोष्टीची रिस्पेक्ट करते. आणि इथे वचन जेव्हा रविराज अंकल मागतात सायलीकडे तू पुन्हा कधीही या घरात येणार नाही असं म्हणायचं नाही, इथे तू येशील ना, दे मला वचन, असं म्हणत ते दोघंजणं रडू लागतात आणि सायलीला मिठीमध्ये इथे रविराज काका कवटाळतात, तिला रडू नको असं सांगतात. इथे मात्र आता प्रियाचा संताप झाला आहे पण कोणाला दाखवत नाही, ती शांतपणे तिथे उभी असते. आता तिला एकाच गोष्टीची ओढ लागली आहे, लवकरात लवकर बाहेर जाऊन तिचं ते गाठोडं शोधण्याची आणि सगळेजण तिथे उभे असतात. अर्जुनला मात्र खूप छान वाटतं की खरंच तुमच्याशिवाय माझी बायको जगूच शकत नाही, तुम्ही तिच्यासाठी आईवडिलांच्या जागेवर आहात आणि तिचे आईवडील तिच्याशी बोलणार नाही, भेटणार नाही, या गोष्टीने ती कालपासून किती उदास होती तुम्हाला काय सांगू, असं म्हणत तिथे अर्जुन सांगत असतो. त्यावेळेला तिला दिलेल्या ह्या अधिकाराने प्रियाला मात्र संताप होतो पण प्रिया असं दाखवते की माझी काहीच हरकत नाही, तुमचं जर इतकं सगळ्यांचं मत चांगलं आहे तर मी कुठे काय म्हणणार, असं रागाने म्हणत ती घराच्या बाहेर पडते. आणि महिपतने आता सांगितल्याप्रमाणे पाटीलने तो कागद असतो ना तो त्यांच्या मोठ्या साहेबांकडे पोचवलेला असतो. तो म्हणतो मी जर थेट दिला तर संशय येईल, मी साहेबांच्या फाईलमध्ये तो पेपर लावलो आहे, साहेब थोड्या वेळातच अर्जुन सरांना बोलवतील आणि तो पेपर देतील.
संध्याकाळ होते. बघता बघता अंधारामध्ये इथे प्रिया तिचं गाठोडं सापडायला आलेली असते. तिने ते गाठोडं लपवण्याचा इथेच प्रयत्न केला घाईघाईमध्ये आणि तेच गाठोडं मिळवण्यासाठी आता ती तिथे येते. आता माझं गाठोडं माझ्या ताब्यात आलं का मला कसलंच टेन्शन नाही असं म्हणत ते गाठोडं ती एका काठीने खेचते आणि ती खेचून ती तिच्याकडे ओढल्यानंतर तिच्या लक्षात येतं की हे गाठोडं पूर्णपणे रिकामं आहे. यातलं सामान आता गेलं कुठं म्हणून तिला टेन्शन येतं. काय करावं हे तिला आता सुचेनसं होतं. इथे मात्र आता प्रियाला नागराज काका सांगू लागतात की तुझी खरी ओळख, तुझे खरे आईवडील तुला पाहिजे का, तुला दाखवू का. आता खरे आईवडील कोण म्हणत ती ते प्रश्न विचारते आणि त्या मुलीला आता तिथे खरे आईवडिलांचा फोटो नागराज दाखवतो. खरं तर प्रिया तिच्या आईवडिलांना ओळखते, पण आता असं दाखवते की मी ओळखतच नाही. आणि नागराज म्हणतो की आम्ही असा प्लॅन केला आहे की हे तुझे आईवडील आता अर्जुनला भेटतील. अर्जुन मग त्यांना तुझ्याकडे घेऊन येईल. मग ठरेल पुढे तुझ्या आईवडिलांकडे तू राहायचं की रविराजकडे राहायचं की सुभेदारांकडे राहायचं. आता तुझी खरी लायकी महिपत तुला दाखवणार अशी धमकी ते नागराज देतो. अर्जुन मात्र सायलीचे आईवडील शोधायच्या हेतूने तिथे गेलेला असतो आणि सायलीचेच आईवडील हे त्याला वाटत असतं आणि त्याप्रमाणे तो त्या घरामध्ये एक फोटो पाहतो जो अर्जुनकडे सायलीचा असतो. आता सायलीचे आईवडील भेटले म्हणून अर्जुनला फार आनंद होतो. चला तर मग पुढे काय होणार पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.